शेतकरी, दिव्यांग, मेंढपाळ, आदिवासी बांधव आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात हक्कयात्रा काढण्यात आली आहे। रायगड अलिबाग इथे आज बच्चू कडू यांच्या नेतृत्वात भव्य सभा पार पडली। जिल्हाध्यक्ष सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली दमदार आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बच्चू कडू यांनी शेतकरी, मेंढपाळ, मच्छीमार आणि आदिवासी बांधवांसह सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी हक्कयात्रा काढली असल्याचं सांगितलं। ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अतिवृष्टी घोषित सरकारच्या पॅकेजवर देखील बच्चू कडू यांनी टीकास्त्र सोडले। यावेळी प्रबोधनात्मक गीतांनी वातावरण प्रफुल्लित झाले। या सभेला रायगड, कोकणासह राज्यभरातील हजारो दिव्यांग बांधव, शेतकरी, मच्छीमार, मेंढपाळ आणि कार्यकर्ते उपस्थित होते। खरं तर गरिबांचं मरण व्हावं आणि गरिबावरच श्रीमंती वाढवावी अशी एकंदरीत व्यवस्था आहे। मुंबईची ओळख काय होती? गिरणी कामगारांची होती, मच्छीमारांची होती। आता मुंबईची ओळख काय झाली तर ते उद्योगपत्यांची ओळख होत आहे, नेत्यांची ओळख होत आहे। प्रचंड बिल्डर लोक त्या सगळ्या कामगारांना मुठमातीत घालून ज्या जमिनीवर कामगाराचं पोट भरायचं त्या जमिनीवर उद्योग उभे केले, पण कामगारच गायब केले। अर्थात उद्योग आले नाही पाहिजे असल्यातलं मत नाही आहे, पण ते ज्यांनी त्या मुंबईची ओळख दिली ते कामगार आहे कुठं? त्यांचे काय हाल आहे? या देशानं 75 वर्षामध्ये कधी विचारच केला नाही। आज मच्छीमार जो पारंपरिक आहे त्याचे काय हाल आहे? त्याची काय आर्थिक व्यवस्था आहे? त्याची गरिबीची टक्केवारी वाढली, मोठी झाली, कमी झाली का वाढली हे तपासण्याचं काहीच आम्हाला राजकारणी लोकांना पडलेलं नाही। आणि म्हणून ते सगळं ही हक्काची लढाई, गरिबाचे हक्क काय, कष्टकऱ्यांचे हक्क काय, मच्छीमारांचे असन, दिव्यांगांचे असन, तुमचे मेंढपाळांचे असेल, शेतकऱ्याचे, मजुरांचे असेल, कामगारांचे आहे, हे सगळे हक्क आता हक्कहीन झालेले लोक आहे। आणि म्हणून हे हक्क परिषद आपण घेतो आहे। आणि महाराष्ट्रभर माझे आता सगळे जिल्हे झाले, 4-5 जिल्हे झाले, आता ह्या 8-10 दिवसात दिवाळीच्या आत पूर्ण करणार। आणि नागपूर म्हणजे मुंबई नंतर नागपूर आता जाम करू, जिथे मुख्यमंत्री राहते त्यांच्या होम जिल्ह्यातच आम्ही आंदोलन करणार आहोत। नुकसान भरपाई झालेली आहे, पावसामुळे प्रचंड शेतकऱ्यांची नुकसान झालेली आहे, सरकारने मदत देखील घोषित केलेली आहे। ते सगळे बनवे आहे। आकडा 31,000चा सांगितला आणि 10,000 कोटी तर आम्ही पाहतोय रस्ते आणि पायाभूत सुविधेसाठी दिले, म्हणजे राहिले 21,000। त्याच्यातले 5,000 हे विम्याचे आहे, ते शेतकऱ्याच्या हक्काचे आहे, सरकारच्या तिजोरीतला एक खडकू जाणार नाही। एकंदरीत आकडा मोठा सांगितला, पण तो किती फसवा आहे तो खरं तर समजून घेणं गरजेचं आहे। मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, तिकडे आम्ही पाहतोय मध्य प्रदेश असेल, तिथं भावांतर योजना सुरू केली। म्हणजे मग सोयाबीन उत्पादक, तांदूळ उत्पादक शेतकरी, धान उत्पादक असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, या सगळ्यांना ते नुकसान न होता दरवर्षी मार्केट आणि हमी भाव याच्यातला फरक देत राहतं। एकराला 5,000 दिले, म्हणजे एकराला 5 हजार देणारं तेलंगणा आणि हानी झाल्यावर, नुकसान झाल्यावर 4,000 देणारा महाराष्ट्र। सुखी आम्ही आहो। पुऱ्या देशामध्ये आम्ही श्रीमंत राष्ट्र म्हणून ओळखलं जातं आणि त्या श्रीमंत राष्ट्रामध्ये शेतकऱ्याला द्यायला यांना पैसे नाही आहे, मच्छीमारांना द्यायला पैसे नाही आहे। ही अतिशय वाईट अवस्था आहे आणि त्याच्या विरोधात हे आम्ही आंदोलन करतोय। भाऊ, लाडकी बहीण योजनेसाठी म्हणजे त्या लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी पुन्हा एकदा समाज कल्याण विभागाच्या निधीवरती कात्री आलेली आहे। खरं तर लाडकी बहीणचं नाव बदनाम केलं। तुम्ही सांगा, शक्तीपीठ 85,000 कोटीचा कोण खर्च केलाय? काय गरज आहे शक्तीपीठाची? कोणा मागितलं होतं शक्तीपीठ? जिथं पॅरेला दुसरा रस्ता आहे तो चौपदरी असताना सुद्धा पुन्हा शक्तीपीठ करायचं काय कारण? कोणाला शब्द दिला? कोणत्या उद्योगपतीसाठी तो तुम्ही रस्ता करताय? म्हणजे 85,000 कोटी आज नाही केला तो 4 दिवसांना, वर्षानं केला तर काही फरक पडणार नाही। पण आज आमच्या राज्यावर आलेलं संकट आणि एकंदरीत जी व्यवस्था आहे, समाज कल्याणचेच पैसे दिसतं का तुम्हाला? तो पुन्हा शेड्यूल कास्टवाला त्याच्यात आहे, त्यांचे पैसे काढून पुन्हा आम्ही पाहतोय लाडक्या बहिणीला देत असेल तर त्यांनी काय केलं माहीत आहे का? बदमाश की का ज्या शेड्यूल कास्ट लाडक्या बहिणी आहे त्याला तो पैसा वळवला आहे। म्हणजे एकंदरीत बजेटमधलं व्यक्तिगत पैसे देण्याचा प्रयत्न करतो आहे। आत्ता मोदी साहेबांना 10,000 दिले लाडक्या बहिणीला बिहारमध्ये, म्हणजे पैसे सरकारच्या तिजोरीतून विकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे। सत्तेत असल्यामुळे त्याचा व्यवस्थित फायदा करून घेत आहे। माझं असं मत आहे बिहारच्या जनतेला का तुम्ही सगळ्या कामगारांना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना तिथल्या त्यांनी पण 10,000 मागितले पाहिजे। लाडक्या बहिणीला तुम्ही 10,000 देता तर आम्हाला पण द्या, नाहीतर यांच्या विरोधात मत मारा। ही जी पॉलिसी आहे ही लोकशाहीला खतम करण्याची आहे। ते म्हणतात ना, घराणेशाही असेल, जातीवाद आहे, धर्मभेद आहे,
हे धर्मभेद जातीवादाच्या प्रकरणातच हा एक पैसा वाद आहे. पैशाची लोकशाही, पैशामुळं मतदान कसं जिंकलं जाईल हा जो म्हणजे 5 वर्ष काही करायचं नाही आणि निवडणूक आली का पॅकेज जाहीर करायचं, हा जो प्रकार आहे हा लोकशाहीला घातक आहे. तो संविधानाच्या दृष्टिकोनातून अतिशय वाईट परिणाम देशावर पडणार आहे. निवडणुकीवेळी 7/12 कोरा शेतकऱ्यांच्या करण्यासंदर्भामध्ये आश्वासन दिलं होतं, त्या संदर्भात काय भूमिका आहे? आणि ते कोरा करून घेणारच. मुख्यमंत्री महोदयांना कोरा करावंच लागेल आणि त्याच्यासाठी 28 तारखेला नागपूरला आंदोलन होणार आहे. जेथपर्यंत कोरा होत नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही. मराठ्यांपाठोपाठ आता कुणबी देखील आंदोलन होत आहे. आरक्षण बचाव आंदोलन महाराष्ट्रात जोरदार चालू आहेत. वेगळे समाजाचे आंदोलनासाठी उतरलेत. काय वाटतं तुम्हाला? आता सगळ्याच ह्याच्यात प्रत्येक वर्गामध्ये भांडणं लागलेले आहे. ओबीसी वर्गामध्ये भांडण, एसटी वर्गामध्ये भांडण, तिकडे एससी वर्गामध्ये भांडण. व्यवस्थित काय झालं या देशामध्ये जातीच्या नावानं भांडत राहिले म्हणजे हक्काची लढाई दूर राहतं. हे सरळ षडयंत्र आहे. आमच्या हक्काच्या लढाईवर दुष्परिणाम व्हावं म्हणून जातीत लावलेले भांडणं हे राजकीय षडयंत्र आहे. त्याला बळी कोणी पडू नये. आरक्षण पाहिजेच, पण निवळ आरक्षणानं प्रश्न मिटणार नाही हे तेवढंच खरं आहे. आमचं असं म्हणणं आहे उद्या मच्छीमारासाठी जर आज आम्ही त्यांना व्यवस्थित भाव भेटले, त्यांना व्यवस्थित मोबदला भेटला किंवा कापूस उत्पादक, आंबा उत्पादक, काजू उत्पादक असेल, नारळ उत्पादक शेतकरी असेल, याला जर चांगला मोबदला भेटला तर मला वाटतं तो नोकरी मागणार नाही, नोकरी देणारा होईल. माझा शेतकरी नोकरी देणारा केला पाहिजे ह्या भूमिका खऱ्या अर्थानं गरजेचं आहे आणि ते सरकार करत नाही. कारण गाव हे गरीब झाले पाहिजे. तुम्ही सांगा कोकणातल्या नारळाला, मच्छीला जर चांगले भाव भेटले असते तर मुंबई ओसाण पडले असते हो. आज भांडे घासणारा लोक कुठे आहेत तिथे? ते सगळे शेतकऱ्याचे गावातले लोक आहे. ते तिथं चौकीदार दिसतं, तो लिफ्टमॅन दिसतं, तो आहे कोण? तो आम्हीच आहो. आमच्या गावातला गरीब आहे. आमच्या गरिबीतून श्रीमंताची व्यवस्था झालेली आहे आणि ते व्यवस्थित प्लॅनिंग आहे. ते आणून पाळायचं आहे आम्हाला. कप सिरपमुळे बालकांचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर औषध विभाग आता खडून जागा झालेला आहे महाराष्ट्रामध्ये देखील. मला वाटते कंपनीवर 302 दाखल केला पाहिजे. खुनाचा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. आत्ता म्हणजे दुसरं कोण करायलाच नको आणि त्याला तातडीनं स्पीड न्यायालयामध्ये ते प्रकरण टाकून त्या कंपनी मालकाला खरं तर फाशीच्या शिक्षापर्यंत नेलं पाहिजे. बच्चू भाऊ, जन सामान्य के हित के लिए, हक के लिए यहाँ पर जो आपने हक यात्रा निकाली है, क्या कहेंगे? सरकार पर भी आपका निशाना? अरे सरकार गए 75 साल के बाद भी गरीब होते होते जा रहा है और जो श्रीमंत है, जो जिसके पास पैसा है वो ज़्यादा पैसे वाला हो रहा है और इसके खिलाफ हमारा आंदोलन है. हम ईमानदारी से जीने वाले लोग मरते हैं और बेईमानी से जीने वाले लोग बहुत मजा कर रहे हैं. तो आप देख लो सभी तरफ कि जिसके पास एक रिटायर आदमी मेरे को प्रोफेसर मिला और रिटायर होने के बाद उसको 1.5 लाख रुपए तनख्वाह जाती है और हाँ हमारा पूरे दिन 12 घंटे काम करने वाले को उसको 10,000 भी मिलता नहीं है. कितनी विषमता है. हम वही कहना चाहते कि यहाँ धर्मभेद नहीं, जाति भेद नहीं, यह अर्थभेद की लड़ाई है और हम अर्थभेद की लड़ाई लड़ने जा रहे हैं. सत्तेत एकत्र असणारे शिवसेना राष्ट्रवादी रायगडमध्ये पालकमंत्री पदासाठी भांडतात. 6 महिने उलटून गेले, रायगडचं पालकमंत्री पद अजूनही फिक्स होत नाही. तेच ना, भांडणं काय आहे, तुम्ही दाखवतो त्याच्यावर जास्त महत्त्वाचं आहे रे. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही काय दाखवता? सकाळी ओबीसीचा नेता दाखवता, दुपारी मराठ्याचा दाखवता, संध्याकाळी दलितांचा, मग मुस्लिमांचा. आणि ते जर अधिक बातम्या नसल्या तर रामदासांनी काय म्हटलं, परब काय म्हणतं, याच्याशिवाय टी व्हीवर आहे का? टी व्हीवर आमचे वाद दाखवा ना. या गरीब कसा जगतं ते दाखवा ना. आज कशा पद्धतीनं मच्छीमार मरतं ते दाखवा ना. ते तुमचे कंपनी, तुमचे जे मालक आहे ते दाखवत नाही. कारण अर्धे तर चॅनलचे मालक तर व्यापारी आणि उद्योगपतीच आहे, ते तुमचं दाखवणारच नाही. मग हे काय? आता रामदासन परब किती काही भांडले तर त्या जनतेला काय फायदा होणार आहे? पण तुम्हाला ते मूळ दाखवायचंच नाही ना. इथला गरीब कसा जगतं, इथले हॉस्पिटल कसे आहे, इथले रस्ते कसे आहे ते दाखवले पाहिजे. एक ब्रेकिंग केली पाहिजे एका खड्ड्यावर. ते तुम्हाला करणं जमणार नाही ना. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.